याने कोण केलं काय केलंय ना फिरून पाहिलं म्हणजे मिशावर ताव मारून आले की मी करून दाखव तेवढं काय केलंय ना फिरून तर नाही भरून निवडून आल्यावर फक्त पैसे गिळायचे चांदी करा सोनं करा बाटल्या करा कडे करा सोन्याचे सरपंच बायको आणि कारभारी कोण नवरा हँडल करते तर आमचं महत्व आहे बा तू सरपंच व्हायला बाई तुम्ही संबंध हे कारभार निपतो ते तसं नाही त्याने सह्या बी येत नाही तरी ते सरपंच व्हायले आणि कारभार कोण सांभाळते नवरा सांभाळते नवरा सही येत नाही तर पोरा कोण सही घेतात काही सरपंच दाखल्याचं काम पडलं पोरगा सही मारते सरपंचाला सही येत नाही साहेब सरपंच म्हटलं साहेब तुम्ही मला रहिवास दाखला पाहिजे सरपंच बाबू इकडे सही मारून दे कोण म्हणते कोणाला बोलावते पोराले आणि बायकोला सही येत नाही सरपंच कोण आहे बायको कारभारी नवरा आणि सही मारणार पोराला असा विषय असं कारभार चालू आहे बर याच्या ग्रामसेवकाचं काय म्हणणं आहे ग्रामसेवकाचं म्हणणं आहे आम्ही कधी काय मागायला गेलो सरपंचाकडे जा सरपंचाला म्हणते ग्रामसेवकाकडे जा असं उडाउडीचं उत्तर करतात काय हे भोगतदार आटे दिले नमुने आटे आमच्याकडून 5,000 रुपये गेले त्याच्याकडून माझं 2 आहे त्याचे बर हे 5,000 रुपये घेतले ना हे आटो देऊन 5,000 रुपये घेतले आणि काय म्हणतो ग्रामसेवक म्हणते आता मध्ये हे चालत नाही काऊन चालत नाही म्हणते नवीन पाहिजे म्हणू शकत नाही ती ग्रामसेवक मॅडम होती ना त्यावेळेस आम्हाला हे दिले आमच्या संग फसवणूक केली आहे मग आताचा ग्रामसेवक काय म्हणते मग आता मध्ये नवीन काढा हे काय हे घरकुलाच्या पावते घर टॅक्सच्या पावते कर पावती बरं समजा मग ते अतिक्रमण मध्ये तुम्ही राहता त्याच्या सुद्धा तुमच्याकडून कर पावती घेतात कर घेतात नळपट्टी असं हे पानपट्टी आहे हे नळपट्टी घरपट्टी बर पण ते हे डुप्लिकेट म्हणतात कोण म्हणते असं ग्रामसेवक काय म्हणते हे डुप्लिकेट कायमस्वरूपी नाही आणि ग्रामसेवक 2 बदलले पण चपराशी स्वतः आहे चपराशी बदलू आणि ही चपराशी हाताने बंद होईल कुठे बरं डुप्लिकेट म्हणते मग याच्यावर सही शिक्कात आहे डुप्लिकेट म्हणतात याच्यावर जागा उठू शकतो वारंवार जागा उठवायची धमकी आटा वगैरे काही हे सारे काही थोडंफार पुरा आहे या गावामध्ये विकास चांगल्या प्रकारे 1 नंबर विकास होलेला आहे कोणाला असं आमच्या झोपडे नाही तिथं आमच्या सारखे या झोपडे ही जे दूरदिशा दिसून राहिली हे असं टिनाचं घर एक बी दिसणार नाही तिथल्या बकऱ्या आले ढोर आले मसाड आले त्याला राहायले पक्क्या मकान नाही याच्यापेक्षा पक्का मकान नाही आणि आम्हाला हे राहायची व्यवस्था हे आम्हाला एकदम ढोरापेक्षाही बैतर आहे म्हणजे एकदम जानवरपेक्षा बी इज्जत त्या गावातले होते जानवरांची इज्जत केल्या एवढी माणसाची इज्जत नाही पावसामुळे आमची भावजाई म्हणजे भावाची पडलेला आहे घरात इकडे बिमार पडली इकडून हे मच्छर चावल्यामुळे असं प्रॉब्लेम बिमार आहे सरकारी मध्ये गेलं सरकार काय लोक काय म्हणतात सरकारी दाखवून म्हणले परड मध्ये घेऊन जा डेंग्यू झालं हे झालं ते झालं आमच्या परड मध्ये खर्च करा आमचे जो पैसे नाही साहेब परड मध्ये कुठे घेऊन जाऊ आम्ही सकाळी कामाला गेलो तेव्हा आम्ही संध्याकाळी खातो आमच्या जो पैसे नाहीत असे एक बी रस्ता पूर्ण केला निवडून सरपंच निवडून आला की पहिला सरपंच तिकडच्याच गावामध्ये होते बरोबर सिरेगाव मध्ये ते काय करते 2.5 वर्षामध्ये बंद सुधरून घेते यांना चॉकलेट देते आणि हे कसं पण ते करतात खाणं पिणं पाट्यामध्ये साहेब जेसीबी आपल्या मीटरावर आहे यांनी अजय धाब्यावर पाहिलं साई धाब्यावर पाहिलं कांचन धाब्यावर पाहिलं तुझ्यावर पाहिलं असे क्वार्टर घेऊन असे गरम शोक साईड असं बंपर घेऊन पळत होता 2-3 वेळा पण आपल्याला म्हटलं की जाऊ आपण काय घेणं आपला विकास करा पण विकास केला नाही आहे फक्त कसं पैसे काढा आमच्या गावातल्या धरणातले पैसे काढले उडान जो आपला हे ब्रिज झाला ब्रिज मध्ये कमसे कम 40 फुटाचा रस्ता होता म्हणजे उडान पूल त्याच्या पैसे फक्त 10 फुटाचा तिथे ऍक्सिडेंट 2 खेप झालं आता आमचं 3रं ऍक्सिडेंट आमच्या गावातलंच झालं पण ते काय हेच नाही घरकुल आणि हे जागा पराठ घ्या 1 लाखाची स्कीम आहे आपल्याच्या दम आहे का 6 लाखाचा पराठ घ्यायला मग आता आमच्या वायरा आला आमचं घरकुल होईल कसं आहे आम्हाला घरकुलाची आवश्यकता आहे कोणती जागा आहे तुमची नावान झाली का जागा ते काहीच नाही पैदाशी त्यांची अटून म्हणायला जा तर ते म्हणतात असं करा तसं करा फरण डमुक 2008 पासून घरकुल येऊन राहिले तुम्ही किती वर्ष झाले तुम्ही राहून राहिले
आम्ही बाप्पा आता पोरगी माझी 17 वर्षाची उडाली ना झाली. बर पण तरी जागा नावान झाली नाही अजून. ते लोक पैसे मागू राहिले, पैसे कुठून देते ना, गरीब परिस्थिती नावाच्या जागेचे करून देतो, पण जागा नावावर केली त्याने ते पैसे खाल्ले. आता जे नळपट्टी मागू राहिले, घरपट्टी मागू राहिले, ठीक आहे, पण 2200 रुपये ती घरपट्टी नावून करतो. तर मी म्हटलं बा तसं नाही पाहिजे, मी ग्रामपंचायत मध्ये येईन तेव्हा मला पण ती पावती पाहिजे. तर तसं नाही म्हणते, मग तुमच्या घरोघरी येईन तेव्हा पैसे द्यायचा म्हणते. असं गरम चौक म्हणून कोण मागितले तुम्हाला पैसे? ग्रामसेवकनं पैसे किती? 2200 रुपये. हा, आणि 24 वर्ष झाले, फक्त 24 वर्ष 2 वर्ष फक्त पाणी सुटलं, त्याच्यात पाणी सुटलं नाही. नळाले नळ 24 वर्ष झाले आहे. हा, नळ 24 वर्ष चालू आहे, पण ते पाणी सोडून राहिले कोणी साहेब, काहीच नाही. फक्त काय म्हणून राहिले, पैसे द्या. माझं एवढी रद्दी पडले, 100 रुपये महिना, 100 रुपये महिना, 100 रुपये महिना, पण ते पावत्यात माझं. एवढी आवश्यकता आहे की बा घरकुल कासाठी? ते जागा नावावर करायसाठी, पण त्याने काय पावत्या दिली नाही. चपराशा 5,000 दिले. मग काय तर त्यांनी नकली कागद दिलं मला, नकली कागद दिलं. ते गरम चौक जो नेलं तर मग हे डुप्लिकेट मध्ये येत अशा गोष्ट तसं, त्याच्यामध्ये मग डबल पैसे भरा. आता मागू राहिलं मला 5,000 रुपये डबल. गरम चौक न बी तेच म्हटलं, घरोघरी हिंडू राहिलो, पैसे देऊन ठीक आहे ना, तर मग आम्ही नळ बंद करू. आम्हाला एवढंच आहे की आम्हाला घरकुल आणून द्या बा, कारण आमच्या परिस्थिती गरब आहे. हे बा हे सारे इचू काटा, लहान लेकरं फिरतात, शिपत नाही ते काही काय शिकत नाही. हे घरातून पाणी शिपणं म्हणजे परत म्हणजे आम्ही जे वावरात जातो ते औषध भेटलं तर त्यामुळे तेवढं आम्ही शिकून घेतलं. हे 100 रुपये आमची बहीण औषध आणली, 100 रुपयाची दवा शिकलं. शिपलं म्हणजे फवारणी केली? फवारणी. बर. ते काय म्हणतात ते मी 71 घरच्या घरी भाड्यानं पंप आण. ते कसं सारखं इचू काट्याचं लहान गरम पंचायत पैसे केअर घेऊन राहील, फक्त त्यांना पैसे पाहिजे. गरम पंचायत एवढा की बा घरकुल आलं पाहिजे आमचं. अरे घरकुल आलं बी ते काय म्हणतात माहितीये का, घरकुल आपलं घरकुल 1,00,000 रुपये घ्या आणि परत मध्ये जागा घ्या आणि तिथं घरकुल आम्ही परत घेऊ शकतो का? परत घेऊ शकतो का? एवढं दम आहे का प्लॉट घ्यायला? 6 लाखाचा प्लॉट, 6 लाखाचा प्लॉट घ्यायची आमची आवश्यकता नाही. जसं 1 लाखाची साहेब स्कीम आहे, 6 लाखाचा प्लॉट घ्या एवढीच जागा. आणि आता परिस्थिती गरीब असल्या कोणा जो 6 लाख आहे, सध्या आमच्या जो 5 लाख रुपये नाही. झडी पाणी लागलं तर काम धंदा आहे काय? 10,000 रुपये नाही आपल्या पैसे दवाखान्यामध्ये येईल त्याला भीक मागायला लागतात. आमची काही हिंमत नाही ते 6 लाखाचा प्लॉट घ्यायला. जसं घरकुल याची आवश्यकता असेल देसान तर द्या घरकुल, तर मग काय आहे की ते आम्ही नाही, आम्ही का आपण का लढाई करता नाही दिलं तर त्याची मजबुरी. हे हक्क आहेत आपले, बिल्डिंग मध्ये एसी मध्ये राहतात, ते स्वतः एसी मध्ये आमचे लेकरं लहान आहेत, रस्ता सुद्धा नाही आवश्यकता आहे. जसं काय आमच्या आता आम्हाला वायर येतील तेव्हा आमच्या घरकुल येते का तुम्हीच सांगा. आता लहान आहेत नाही तेव्हाच येत नाही, तर मग काय फायदा समजा. आणि बकऱ्याची काही योजना काही लाभ भेटला का तुम्हाला? बकऱ्या काही नाही, त्यांच्याकडे शाळा शिकवतात तेच घेऊन घेतात की मग ते आपलं काम धंदा करा, ते सांगतात फक्त कागदपत्र हे करा ते करा. बकऱ्याची स्कीम आली त्यानेच घेतली आणि ते आम्हाला ग्रामपंचायतवाले कोणी सांगत नाही, सरपंच सांगत नाही, मेंबर सांगत नाही, अध्यक्ष सांगत नाही, उपाध्यक्ष सांगत नाही. त्यांच्या हे करतात, फक्त म्हणतात फक्त फॉर्म भरा, फक्त फॉर्म भरा. मला माहिती सांगा आम्हाला कोणतं फॉर्म भरा, आम्ही करू शकतो. दोंडी होत असेल ना गावामध्ये? दोंडी होत नाही साहेब, दोंडी कोणी करत नाही, अडवच नाही करत. बर. हो दौंडी कुठे बरी खरं मला लग्न झाल्यापासून माहित नाही दौंडी. आणि माझी बायको आता कम से कम आता मला झाले 13-14 वर्ष मला लागले, माझ्या बायकोला दौंडी माहित नाही अजून. मोठे म्हणतात पण नावाच्या जागा, असं मी पहिल्यांदा ऐकलं की नावाची जागा पाहिजे तर घरकुल भेटते, असं आहे का? कसं आहे, नावाची जागा असली तर तुम्ही घरकुल घेऊ शकता? नावाची जागा आपली, पण तुम्ही हे जागा आहे अतिक्रमणची, मग हे अजून कायम झालं नाही का तुमच्या नावावर? मग ते कायम नावावर करा ना तुमच्या जागा. आता केलीच नाही तर केलं म्हणजे टॅक्स घेऊन राहिले, टॅक्स घेऊन राहिले की नाही? तुम्ही घरपट्टी पानपट्टी घेतात का तुमच्या जवळ त्या जागेची? हो ते काय ना कागद ते नमुना केलं ते ना, नळपट्टी भरवली तुम्ही, घरपट्टी ते त्याने डुप्लिकेट दिले साहेब, ते कागद दिलेत, माझं कागद आहेत घरी. बरोबर. आता जो आला तो 100 द्या, जो आला तो 90 द्या. 500 ते मॅडम होते की नाही, ग्रामसेवक मॅडम होते की नाही, तेव्हा तिथे 500 1000 रुपये भरलेत मी, पण माझे आहेत 2 कागद आहेत ते 700 भरले ते तर असं ना काही प्रूफ असेल ना, माझं पण प्रूफ आहेत. नळाची पावती बी काय गावाचे विकास करू राहिले, एवढे गवत चांगलं बरं, पाण्यात जा, गाडी फिरवली इकडे, संडासची जागा नाही, काय करा? काय नाही बायाले संडासले माणसं कुठे येतील बायाले? मग
आणि इकडून तिकडून त्या संडास बांधायला तिकडे त्याच्यात काहीच नाही. 10 वर्षापासून बंद आहे ते, काहीच नाही, पाणीच नाही. मग घरकुलाची बरं ते संडासची योजना आली होती ते बी गावात नाही आली का मग? गावात नाही साहेब, घराम स्वप्न सांगितलं, मेंबरनं सांगितलं, ते कोणतं काय म्हणतात चपरसीने सांगितलं, आणि ते गावगावी आल्याशिवाय ते गावागावी आले. बरोबर तुमची म्हणणं बरोबर आहे, पण आपल्याला माहिती दिली कोणी दौडी करत नाही, काहीच नाही. फलाना काय करा, जो आपल्याला सांगतील तर आपण हुशार राहू. मग शिरेगावमध्ये पण दौंडी येते. साहेब म्हणलं असं पायानं चाललं की नाही, माती लागत नाही, घर नाही, ते पाणी पा कोणत्या गावले? शिरेगाव निळे. पाय टाकसान की नाही, माती लागत नाही, माती म्हणजे गावात फिरा आमच्या पकडा माती लागते. एवढं फसून जायला आम्हाला टोंग्या पाणी आपण अजून रोड नाही टाकू. 8 दिवसाला झडी चालू आहे, पण आमच्या लेकर घरच्या बाहेर निघून आले करून या पाण्यामुळे. पण आमच्या इकडे पाहिजे काय ना काय रोड. हा इकडे सगळं पाणी. सरपंच झाले, मेंबर झाले, हे काही आमच्याकडे लक्ष देऊन नाही साहेब. बरं तुमच्या गावात फक्त चिखल आहे? हा चिखल करूच नाही ना. आता 5 वर्ष झाले ना निवडून आले, काहीच नाही करू राहिले, फक्त असून ठेवलं आम्ही करू आणि फक्त तोंड पाहून कामं करू राहिले. फक्त तिथं मरून टाका तोंड पाहून फक्त गाडी 10 ठिकाणी खाली. जो सरपंच आहे, जो सरपंच मावशी आहे, सरपंच काकू आहे, काका आहे, त्यांच्या घरी फक्त मुरून टाकू राहिले. गरीब गेले असेच तुल्यात. बर मग आणि त्या वडार वस्तीतल्या बाहेर पाण्याला जावं लागते. पाण्याला कुठे जातात? पाण्याला दरवाजीवर एवढं याच्यावर बाया साडे वडा करतात, जातात पाणी लोक. आणि हे लोक हसतात की पा कसं बाया चालले. कोण गरम शोपचे सगळे हो सगळे गावले एकच रे. पण आमच्या बाया घरातून फिरून जावंच लागते, कारण नवरा कामाला गेला, नवरा आल्यावर आपल्याला मारीन झोडीन. तो स्वयंपाक काऊन नाही केला, पाणी काऊन नाही आणलं, बायकोला थोडी माहिती आहे असं झालं, नवऱ्याला थोडी माहिती आहे की असं जावं लागते तसं जावं लागतं म्हणून. नळाला पाणी येत नाही काय? नळाला पाणी 8 दिवसात 15 दिवसात येते हो. आणि ते बी आम्ही फोन लावू गरम शोकले तेव्हा पाणी सोडतात ते. साहेब पाणी नाही आलो, आमच्या बायासाठी चालले, तेव्हा ते पाणी सोडतात. हो पाणी सोडतो. पण कधी 3-4 दिवसानं पाणी सोडतात. मागे तर आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनात म्हटलं होतं की एक दिवसाआड पाणी सोडत जाईल म्हणून. तसं त्यानं म्हटलं होतं, पण तरी लिहून दिलं तर तरी पाणी सोडलं नाही त्यानं. 15 दिवसात, 8 दिवसात, 20 दिवसात, 22 दिवसात पाणी सोडतात. जेव्हा आम्ही फोन लावू साहेब का तुम्ही तर बोलणं केलं तर बुलढाण्यामध्ये उपोषण मानलं होतं, हे सगळं आंदोलन केलं तर, पण सोडतो उद्या म्हणता 4-5 दिवसात. बरं या गावात पक्के रस्ते कधीपासून नाही? पक्के रस्ते तुम्हाला सांगतो 2007 होते, 2007 पासून पक्के रस्ते. तेव्हा होते का पक्के रस्ते गावात? कच्चे रस्ते केले. कच्चे केले होते? कच्चे म्हणजे कसे, मुरुमचे की आपल्या सिमेंटचे? सिमेंटचे केले ते ना. म्हणजे अर्ध्या ह्या वरखेड मध्ये फक्त 3 रस्ते पक्के आहेत. एक मदतली वस्ती, हे वस्ती आणि ते वस्ती. मग किती रस्ते नाही आहेत? मग बाकीचे किती रस्ते असे चिखलाचे गाड्याचे रस्ते? बंद गावात चिखल नाही. 3 रस्ते बनवलेले आहेत, 3 फक्त. ते बी अर्धवट. आणि ते बी ते आता जो शासनातर्फे आमच्या दलित वस्तीत रस्ता होता कबूल, पण त्याने काय केलं, दुसऱ्या वस्ती म्हणून टाकलं. असं दुसऱ्या वस्ती म्हणून ते आमच्या वस्ती म्हणून टाकलं ना. ते त्या सरकारने दिलं तर गरीब दलित वस्तीसाठी, पण ते सरपंच लोकांना, मेंबर लोकांना 5,000 तर ते दुसऱ्या वस्ती म्हणून टाकलं. काय तर म्हणे ह्या वस्तीमध्ये रस्ता येईल, जागा कमी आहे रस्त्यासाठी. आणि त्या रस्त्यानं पहिले महामंडळ येत होती, महामंडळामध्ये डिपो मध्ये टँकर येत होता या एरियावर. रस्ता इथं रस्ता अजिबात नाही, इथं रस्ता अजिबात. पहिले आम्ही जो लहान होतो, ह्या मुलावानी होतो आम्ही, तेव्हा आम्हाला समजे हे जयस्वालचं वावर आहे, इथं महामंडळाचे ते टँकर येत होतं. टँकर भरून जायचं बस स्टँडवर. पण आता टँकर नाही, ते पण अडून घेतलं आवरत. आता बैलगाडी काय मोटरसायकल जाऊ देत. हे असे आटे दिला बघ. काय हे भोगतदार आटे दिले, नमुने आटे. आमच्याकडून 5,000 रुपये गेले त्याचे. माझं 2 आहे त्याचे. बरं, हे 5,000 रुपये घेतले ना हे ऑटो देऊन? 5,000 रुपये घेतले. आणि काय म्हणतो ग्रामसेवक म्हणते आता मध्ये हे चालत नाही, काऊन चालत नाही म्हणते? नवीन पाहिजे म्हणू शकत नाही. ती ग्रामसेवक मॅडम होती ना, त्यावेळेस आम्हाला हे दिले. आमच्या संघ फसवणूक केली आहे. मग आताचा ग्रामसेवक काय म्हणते? मग आता मध्ये नवीन काढा. हे पावते, हे काय? हे घरकुलाच्या पावते, घर टॅक्सच्या पावते, कर पावती. बरं. समजा मग ते अतिक्रमण मध्ये तुम्ही राहता, त्याच्या सुद्धा तुमच्याकडून कर पावती घेतात, कर घेतात. नळपट्टी
असं हे पानपट्टी आहे घर हे नळपट्टी हा घरपट्टी. बर पण ते हे डुप्लिकेट म्हणतात ते कोण म्हणते असं ग्रामसेवक. ग्रामसेवक काय म्हणते हे डुप्लिकेट तात्पुरता आहे म्हणतात, कायमस्वरूपी नाही. कायमस्वरूपी नाही. आणि ग्रामसेवक 2 बदलले पण चपराशी स्वतः आहे चपराशी बदलू बरं. आणि ही चपराशी हाताने बंद होईल कुठे बरं डुप्लिकेट म्हणते मग याच्यावर तर सही शिक्कात आहे. डुप्लिकेट म्हणतात. डुप्लिकेट जागा उठू शकतो वारंवार जागा उठवायची धमकी देऊ राहिले. आटा वगैरे काही हे सारे तुमच्याकडे आहे का काही थोडंफार पुरा आहे? हे जे पावती दिले सर हा. हे चपराशीने दिलं आमच्या हाती. बरं. चपराशीनं हा. चपराशी तर बदलू राहिला मग ते बदललं म्हणते चपराशी म्हणते बदलला. हा, हा. पण आता म्हणलं तुम्ही पैसे घेतले तुम्ही ग्रामसेवक किती बदलेन काही होईल पण तुम्ही चपराशी कायमचं आहे कायमचं आहे ना तुम्ही हा. मग आम्हाला सांगा ना. तुम्ही म्हणता की ते आम्ही म्हटलं जसं मी म्हटलं का तुम्हाला पैसे दिले साऱ्या गोष्टी केले आम्ही डुप्लिकेट झाला आता ओरिजिनल देतो तुम्हाला असं प्रश्न आमचं सांग करू राहिलं. आम्ही अनपड आम्हाला समजत नाही काय नाही आम्ही काय करू साहेब. आणि त्याचे पैसे घेतले हा किती डबल पैसे मागू राहिले ते नाही पहिले किती घेतले पहिले 5,000 रुपये आता किती मागतात आता डबल 5,000 रुपये मागू राहिले. असं. जागा नावावर करायचे नळपट्टी करपट्टी. हा. आम्ही म्हटलं आम्ही ग्रामपंचायत मध्ये येतो आम्हाला ओरिजिनल पाहिजे तसं नाही म्हणजे तुम्ही आम्ही घरोघरी येतो घरोघरी पैसे द्या आम्हाला हा तुमच्यावर काय भरोसा करू हा असं आम्ही म्हटलं बर पण नाही म्हणतात आम्हाला घरोघरी पैसे उलटा अतिक्रमणाची जागा बांधली तेच आता ते म्हणतात अतिक्रमण आणि बा आता घरकुल आले ते काय म्हणतात आम्ही 1 लाख रुपये देतो साहेब 1 लाख रुपये दिले आम्ही परवड जागा कुठे घेऊ हा 1 लाख रुपये परवड जागा येऊ शकत नाही. 1 लाख रुपये जागा येते का नाही. आता 1,000 रुपये स्क्वेअर फूट चालू आहे हा सिटीमध्ये 1,000 स्क्वेअर फूट म्हटल्यावर 1,000 रुपये स्क्वेअर फूट 5 लाख रुपयाचा 1 गुंठा 5 लाखाचा. हा. एका गुंठ्यामध्ये साहेब वापर होते का नाही आता 1 लाख रुपये सरकार देऊ राहिली म्हणजे ग्रामपंचायत देऊ राहिली 1 लाख रुपये जागा घेऊ घर बांधू काय करू आम्ही का मजुरी करू. महाराष्ट्र शासन देऊ राहिली त्या जागेवर घरकुल आता हो आमच्या ठिकाणी आम्हाला घरकुल पाहिजे तरी भेटत एवढी आमची नाही आमची म्हणतात तरी भेटत नाही. त्यांचं ते प्रॉब्लेम जे आहे खरी दाखवता जागा मग खरी जागेने आम्ही गोरगरीब आहे आम्ही जो टॅक्सचा विचार सारे भरतो आणि भरले बी आमच्याकडून लुकबडून घेतले आता तरी आमच्यावर पलटू राहिले. बर बाकीच्या गावात बी असा प्रॉब्लेम असेल ना की ज्याचे घरकुलायचे नाही 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 हे तुमचं गाव सोडून बाकीच्या गावात बी समजा काही लोक राहत असतील त्याचे बी समजा 20-25 वर्षा पहिले राहतात समजा बाकी गावात तर त्याचं जे त्याचे अतिक्रमण कायम केले का सरकारनं कायम केलं शिरस गावमध्ये केले काय बर काही टेन्शन नाही. हा मी म्हणतो नातुले पोतुले बंद घरकुल दिले मा मामाचं घरकुल आहे मा काकाचं घरकुल आहे मा नातूचं घरकुल आहे मा माझं घरकुल बंद सिमेंट असं तुम्ही गावात हजर झाले की नाही हा तर तुम्हाला माती लागणार फक्त आमचंच गाव लोक फक्त पैसे खाऊ राहिले घरामध्ये बंद पैसे खाऊ राहिले मेंबर सरपंच सरकार हे बंद पैसे खाऊ राहिले. हा आमच्या गावात कोणी शेअर नाही करू हा सिरस गावामध्ये एका टिनाचं घर दिसत नाही मातीचं मला सलापाची गरज नाही पहिले आपण कामं केले कसे होते नातूचे ढोराला वाडग्याचं ढोराला चोरून येतात की नाही तर असं गारा लागत नाही ढोराला हा 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 अशी व्यवस्था त्या गावामध्ये पण आमच्या गावात काहीच नाही. सरपंच निवडून आले 2 सरपंच आमच्या गावातला 2.5 वर्ष त्या गावातला 2.5 वर्ष पण त्या 2.5 वर्षामध्ये असं सुधरून घेते हा खप्पागुल हा सरपंच काय करते हा खाया प्यायला भेटते चला ना अशी करते म्हणून आमच्या गावात मागं पडे. हा हा हे लोक पाहिजे नाही केअर घेत नाही हे कसं हे फक्त ज्याच्या हातात काय म्हणत ससा सापडत तेच आम्ही बोलायला गेलो आम्हाला भांडणायला येतात. हे आमच्या साऱ्या गावाचं पाणी आमच्या कोण घरामागून सरपंच? किती घाण झाले तर काय केलंय ना याने कोण केलं काय केलंय ना फिरून पाहिलं फक्त मिशावर ताव मारून आले की मी करून दाखव तेवढं काय छेट केलंय ना काय केलंय ना फिरून तर नाही बरोबर निवडून आल्यावर फक्त पैसे गिळायचे चांदी करा सोना करा पाटल्या करा कडे करा सोन्याचे काय बोलते नसते नागाचे कोण बोलते जर हे जर पब्लिक जर फक्त आम्ही कसं म्हटलं बा हे निवडून गावाचा विकास करतील ते नाही केलं गावाचा विकास करते केलं नाही फक्त सोनं नाणं करू राहिले बघते हा हा सोनं नाणं मुंबई मोडून ग्रामपंचायत हे आमच्या गावातलं धरण उकरलं त्याचे पैसे खाल्ले उडाणपूलचे ते एवढा मोठा बोगदा होता लहान बोगदा त्याचे पैसे खाल्ले आहे ना ऍक्सिडेंट 2 ऍक्सिडेंट झाले 3रा ऍक्सिडेंट यांचा कुठे गेली बाई ही बाई बोलली की नाही ना त्या बाईच्या सासऱ्या ऍक्सिडेंट झाला कोणी केलं सध्या सिल्लोड सिटीमध्ये आपण केलं तर घरी आणून टाकेले त्यांच्या स्वतः नातेवाईक आहेत ते काहीच नाही केलं यानं. हे इकडले आपल्या घरकुलाची हे दुर्दशा पहा राहण्याची व्यवस्था कशी माझं घर आहे. पुरं गेलं सफरी हे घराची दुर्दशा पहा कशी आहे. हे संपूर्ण पाणी पूर्ण गावातलं पाणी घाण पाणी बाथरूमचं पाणी झेंड्याचं पूर्ण या झेंड्याजवळ घेऊन इथं मूर्ती आमच्या घराकडे जायला रस्ता हाच आहे
हे राहायची व्यवस्था आहे आमची अशी. हे पूर्ण हे नाली वाहून ग्रामसेवक साहेबाला म्हटलं आमच्या इथं कमसे कम एखादी गाडी मुरमाची टाकाटी आपल्या बुद्ध व्यवहारावर, तर ते म्हणतात आमच्याकडे पैसे नाही आहे, तेवढे पैसे येत नाहीत. ह्या झेंड्यावर पाहिजे, ह्या झेंड्याची हे दुर्दशा आहे. हे घर आमचे टेंट आणायचे इच्छुक याच्यामध्ये आम्हाला सामना करावा लागला. ते घर घ्यायचं ते आपलं घर घ्यायचं घर पा तुम्ही पुरं गाय लागेल का हे दुर्दशा आहे. आणतो एक पण लेकराला शाळेत जायला रस्ता हाच आहे, लेकराला दुकानात जायला रस्ता हाच आहे. एक बार घराचा काढतो मला आणि पुरं गौरवला आणतो. कुठं आहे घर? हे काय पुरं गौरव पुरं नाही टाकून नाही, तुम्ही बोला. आपलं घर पुरं गौरवलं घर पुरं. इकडे आणणार हा तुम्ही पुढे चाला. तेवढं नाही. हा हे असं पाहिजे आपलं. हे अशी घरामध्ये पाणी घरकुला येऊन बी घरकुलाचे लाभ नाही दिला तर हे अशी जनतेची व्यवस्था उरायची. ग्रामपंचायतचा विकास घराचं पाणी घरात पाणी टोपलं हे लागेल. अरे हे बरं लाईट नाही का? लाईट आहे का? लाईट आहे पण तो पडत नाही. लाईट लावा, मोबाईलचा लाईट लावा. मोबाईल चला एक मोबाईल. पाणी पाणी झालं हे अजून खरं घालावं लागते. हां नाही झालं. हे अशी व्यवस्था आहे आमची राहण्याची. तरी ग्रामपंचायत आमच्याकडे लक्ष घेत नाही, घरकुलाचं लक्ष घेत नाही. आता हे आमची राहायची सोय नाही, यांचे पैसे कुठून द्या? स्वयंपाक कुठे करा, बाया काय करते, आमच्याकडे गॅस नाही, काही नाही, लाकडा नाही. काय मागणी आहे तुमची सांगा. नाही नाही घराचं पुरं ते घरकुल आलेलं आहे, घरकुल द्या बाबा आपले तेच मागणी आहे. हा हा नावानं घरकुल देतो. आटा तुम्हाला दाखवलं तर आटा म्हणतो चालत नाही. हा आपल्याला आपली मागणी की आपलं घरकुल आपल्या जागेवर देऊन द्या. हा हा रस्ता घरकुल हे सारं लागेल. हे बघ ओले ओले म्हणजे उठतील का लेकर बाळा आमचे. हा हे बाय ओलं स्वयंपाक कुठे करा. अरे इकडे हे नाव नसतं गरीबी परिस्थिती गरीबी परिस्थिती आहे. याच्याकडे ग्रामपंचायतनं थोडं लक्ष द्यावा व सरकारनं आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं. या वरखेड या गावाचं हवा पाण्याला इथे होऊन जातात. काय कर, कामाला जावा का, खावा का, पिवा, लेकराला पोसा. येऊ पण नाही. आता पाणी जास्त आले की झोपेल येऊ पण नाही. घरात पाणी घुसते. आणि साहेब या डीपीचा पण घ्या. हे डीपी पण थोडं वरती पाहिजे. हे लहान लहान लेकराचं धोका आहे. आणि बर वायर हे वायर तो काढ जेव्हा हे साहेब हे पाणी पा, त्या पाण्याची व्यवस्था पाणी. हे वायर पाहिजे. हे वायर पाहिजे. हो हे डीपी सुद्धा जळलेले आहे. हे पाण्या पावसाचं इथं एखाद्याचे अपघात होऊ शकते. लक्ष देत नाही की कोणी सुद्धा इथं डीपी याच्यावर थोडी लक्ष वरती द्यायला घ्या. तयार नाहीये. हे बा हे घर मुडेल पुढेल घर. याच्यावर काही लक्ष नाही. पूर्ण वायर जळलेला आहे. 3-4 वायर जळलेले आहे. पाण्या पावसाचे दिवस आहे. हे बघ साहेब डीपी पूर्ण जळलेली आहे. इथं शॉर्ट लागायची म्हणजे आता हे नवीन बसवली का डीपी? जुनी डीपी. जुनी डीपी आहे. बर जुने फक्त हे नवीन चेंज पण केलं. त्यानं हे टाकलं त्यानं हे वाटलं तर वर घ्यायला पाहिजे होतं, पण त्याने काय केलं हा याला ऍडजस्ट पण केलं. याला check केलं. हे आता आमचे लेकर इथून चालत जातात शाळेमध्ये. पाण्याची आम्ही कामाधंद्याला जातो, इकडे गडबडीमध्ये शाळेमध्ये डब्बा गिब्बा घेऊन चालत जातात. अगं झालं काय कुठं बायांना थोडी समजते काय झालं मालिकेला काय नाही, तेवढं तर समजायला पाहिजे हा. सरकारले. हा हे करून टाका म्हणा. वायर नाही टाकू शकत. साहेब तुमचं म्हणणं आहे की डीपी वर घ्या म्हणून. हा, DP बरं. वर घ्या. आमचे लेकर पाणी पावसात हे हा जो झेंडा आहे आणि हे जे एवढी जागा आहे हा गावावर म्हणजे ग्रामपंचायतचं म्हणणं आहे की हे लहान लेकराची मसनकाई. आज या मसनकाई हे आमचे इकून घर आहे, तिकून घर आहे, इकून घर हे आहे. माझं घर इथं आहे हे लहान समोर. लेकराची मसनकाई योग्य आहे का? कोण्या ठिकाणी? या ठिकाणी म्हणतात ज्या जिथे हा झेंडा लावलेला आहे तिथं. तिथं मग तुमचं काय म्हणणं आहे? मागणी आहे? आमचं म्हणणं आहे इथं आम्हाला मसनकाई पाहिजे नाही. इथून तर त्या कंपाऊंड पर्यंत मसनकाई पाहिजे नाही. हा कारण आमचे लहान लहान लेकरं आहेत. इकडं कुठं संडासले तर बाहेर जायचं असलं तोच रस्ता आहे जसवलच्या मळ्याकडून. तर इथून पासून एवढ्या एरियामध्ये या पक्क्या मकानपर्यंत आम्हाला अजिबात अडून मसनकाई पाहिजे नाही. आणि यांच्याबरोबर जर आम्ही बोलायला गेलो तर आमच्यासोबत भांडणारे तयार होतात. हा हे घे जा सर.
हे बघा आमचं घर अशी परिस्थिती आहे. आज घरकुल मागलं आम्हाला दिलं नाही. पेशंट हे एवढं काही फवारणी होत नाही इथं. त्याच्यामुळे आम्ही सारखे आजारी राहतो. पावसामुळे आमची भावजाई म्हणजे भावाची पडलेलं आहे घरात इकडे हे बिमार पडली. बरं अशा घरामध्ये राहून राहिलो. ही परिस्थिती खूप नाजूक आहे. इकडून घ्या काय हे मच्छर चावल्यामुळे असा प्रॉब्लेम मच्छरामुळे बिमार आहे. आमचा जो धावपळ सरकारमध्ये गेलं सरकार काय लोक काय म्हणतात सरकार दाखवून म्हणले परवडमध्ये घेऊन जा. हे डँग झालं हे झालं ते झालं. पण आमच्या मुलं परवडमध्ये खर्च करा. आमचे जो पैसे नाही साहेब परवडमध्ये कुठे घेऊन जाऊ आम्ही. सकाळी कामाला गेलो तेव्हा आम्ही संध्याकाळी खातो. आमच्या जो पैसे नाहीत असे परिस्थिती. हे भाऊ आहेत मोठे त्यांची पत्नी हे बा अशा याच्यात राहून राहिलो. काही आमची परिस्थिती खूपच नाजूक आहे. याला सांगितलं आम्ही घर पडलं बा आम्हाला घरकुल द्या. दिलं नाही त्यांनी. कोणा ठिकाणी इथं होतं हेच घर होतं. बरं हेच होतं. हे होतं याच्यात आम्ही काही सापडले नाहीत ना. बरं हे तुमचं सामान. हे माझं जुनं घर होतं. हे बा पडलेलं आहे. हे इथून पासून तीन होतं. ते याच्यामध्ये एवढ्या पैसे नव्हते तर आम्ही एवढंच केलं. एवढंच राहता तुम्ही सध्या. गुजारा करून राहिले. बरं याच्यामध्ये राहून राहिलो. खाली ओला आहे. पाणी घुसते खाली. सगळं पाणी येते घरामध्ये. याच्यामध्ये कसं तरी राहून राहिलं. स्वयंपाक आमचे भांडे राहत नाही. भांडे सगळे बाहेर त्या पलंगावर गॅस पेटवता. पलंगावर गॅस पेटवतो आणि कसं गुजारा करून राहिलो. धोक्याचंच काम आहे मग. एवढं धोक्यात आहे आणि आजारी चालूच आहे. कसं घाण गंदगी पाणी रुकते सर. याच्यामध्ये काही होत नाही. लहान मुलं किती आहेत तुम्हाला. 2 मुलं आहेत. सारखे आजार पडतात. या हा मुलगा आहे माझा. एक मुलगी आहे. मुलगी आहे. हा मुलगा आहे. मुलं आहेत मला. लय मागणी केली यांना की बा आम्हाला घरकुलची लय अवस्था आहे. सरकारला विनंती आहे की बा त्यांनी देवा. तुम्ही सांगसाल तर आम्हाला घरकुल येऊ शकते. पण ते म्हणत ते आमच्या हातात नाही आहे. एकदा कागद दिले वापस केले. दुसऱ्या दिले ती वारंवार कागद जमा करून त्याच्या पुढे काही कारवाई करून नाही राहिली. आणि वरून लिखीमध्ये लिहितात की आतापर्यंत कागद दिले नाही. आपण जास्त त्यांच्यासोबत जर बोलायला गेलो किंवा तुम्ही कागद घेतले तर आमच्यावर म्हणजे चांगले दादागिरी दाखवतात. धमकावतात. ग्रामसेवक सुद्धा धमकावते. सरपंच सुद्धा धमकावते. भांडणार ते सरपंच बाई आहे. सरपंच बाई असताना त्यांचे वापर त्यांचे म्हणजे सरपंच पती करतात. सदस्य ग्रामपंचायतचे सदस्य जे आहेत बाया त्यांचे वापर माणसं करतात. म्हणजे बाया पुढे येत नाही. बाया इकडून तिकडून पुढे आणल्याकडे डायरेक्ट मग माणसाच्या अंगावर लावतात. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बा सरपंच बाई जे आहे नाही की ते फक्त नामधारी आहे. नावाले आहे. कारभार सगळा कोण सांभाळते. नवरा सरपंच बायको. सरपंच बायको आणि कारभारी कोण नवरा. नवरा हँडल करते. तर आमचं महत्व आहे बा तू सरपंच वळले बाई तुम्ही संबंध हे कारभार निपटो. ते तसं नाही. त्यांना सह्या बी येत नाही तरी ते सरपंच व्हायले. आणि कारभार कोण सांभाळते. नवरा सांभाळते. नवरा सही येत नाही तर पोरा कोण सही करतात. काही सरपंच दाखल्याचं काम पडलं पोरगा सही मारते. सरपंचाला सही येत नाही साहेब. सरपंच म्हटलं साहेब तुम्ही मला रहिवासी दाखला पाहिजे. सरपंच बाबू इकडे सही मारून दे. कोण म्हणते कोणाला बोलावते. पोराले. आणि बायकोला सही येत नाही. सरपंच कोण आहे बायको. कारभारी नवरा आणि सही मारणार पोराला. असं कारभार चालू आहे. असा कारभार चालू आहे. बर याच्या ग्रामसेवकाचं काय म्हणणं आहे. ग्रामसेवकाचं म्हणणं आहे आम्ही कधी काय मागायला गेलो सरपंचाकडे जा. सरपंच म्हणते ग्रामसेवक जा. असं उडाउडीचं उत्तर करतात. सर्व समस्या आहे. एवढ्या समस्याचा हल या सरकारनं मार्ग तेवढं आम्हाला दाखवलं पाहिजे. मागणी करा. घरकुलं आम्हाला याच जागेवर आमच्या राहत्याच जागेवर आम्हाला घरकुलं देण्यात या. तुम्ही म्हणता की 1 लाख रुपये घ्या घर बांधा. घर कुठे बांधा. 6 लाख रुपये 1000 रुपये स्क्वेअर फुटवर कुठे येते आमच्यातून. ही अशी परिस्थिती आहे. अशा हे 500 स्क्वेअर फुट जागा आहे तर याचं घर टॅक्स भरणं चालते. घराची पावती चालते. म्हणजे या जागेचे पैसे चालतात. या जागेचे पाणीपट्टीचे पैसे चालतात. घरपट्टीचे पैसे चालतात. या जागेवरती म्हणतात घरकुल देतच नाही आम्ही तुम्हाला. आम्ही टॅक्स जागेवर या जागेवरती अतिक्रम जागा आहे. याच्यावर तुम्हाला घरकुल भेटतच नाही. बरं मग ही जागा कायम करून देत नाही का तुम्ही. कायमस्वरूपी करून आपल्याहून पैसे घेतले 5,000 रुपये जागा नावावर करून म्हणून. आता कोण म्हणून तिकडे
बांधा भोगतदार म्हणून आटे दिले, त्या आटेचे बी 5-5 हजार रुपये घेतले तेव्हा ते आटे दिले. आणि आता म्हणतात ते डुप्लिकेट आहे, त्याच्यावर तुमचं काहीच होत नाही, ते साधारण आहे फक्त. तुम्ही काहीतरी 5-5 रुपये आपण झक मारत पैसे घेऊन आणि वरून आम्हाला दादा म्हणतात की तुम्ही हे जागा, आता हेच जागा म्हणतात, आता इकडून बी रस्ता आहे, इकडे समोर बी रस्ता आहे, या पाठीमागं बी रस्ता आहे, या जागेची कुठल्याच प्रकारची ग्रामपंचायतला अडचण नाही आहे. तरीही ग्रामपंचायत, कारण आम्ही हे जे जेवढं समस्या मागून राहिलो, या समस्याच्या माध्यमातून ते आम्हाला धमक्या देतात की तुम्ही तुमच्या जागा सोडून द्या, तुमच्या जागा आम्ही डोजर लावून मोडून टाकू. सरपंच, ग्रामसेवक ह्या भाषा वापरतात. म्हणजे आम्ही घरकुला मागणी केलं, हे आता आपण जिथून आलो त्याचे गावाचं पाणी येऊ राहिलं, आम्ही घरकुलाच्या समस्या मांडल्या तर धरणे आंदोलन शेगाव धरणे आंदोलन केल्याच्या नंतर त्याने 8 दिवसाच्या नंतर या जिल्हा परिषद शाळेचं संडास मंजूर केलं आणि ते संडास जाणून बुजून आमच्या येणाऱ्या रस्त्यामध्ये मांडला होता. तर आम्ही त्याच्यासोबत वाद केला व आमचे बहुजन समाज पार्टीचे माझे कार्यकर्ते, पदाधिकारी याने सपोर्ट केला, त्यामुळे तो आता संडास त्या साईडने गेला. पण पहिले वाद केले आणि आमच्यावर 354 खोटे गुन्हे या सरपंच, उपसरपंच आणि सरपंच बाई याने खोटे गुन्हे दाखल केले आमच्यावर. बरं, ते असा भेदभाव काऊन करतात? भेदभाव हे राजकारण चालू आहे यांचं. काऊन करतात भेदभाव असं? हे राजकारणासाठी. राजकारणासाठी फक्त राजकारणासाठी गावाचा विकास फक्त दुसऱ्या गावात विकास. ते कसं 2.5 वर्ष दोन्ही गावात आहे, पण ते गाव सुधरून देऊ राहिले सरपंच, पण 2.5 वर्षाबाद हे सरपंच काहीच नाही करत. असं एकदाच नाहीये, हा कमसे कम आम्ही जे लहान होतो त्यापासून असा प्रॉब्लेम झालाय. 2.5 वर्ष तो सरपंच येते, ते गाव सुधारला, आणि 2.5 वर्ष इकडून घेतला का सरपंच फक्त पैसे खायचे. हे असं आहे की ते त्या गावामध्ये 25 त्या गावामध्ये लोक वारंवार असंच चालू आहे. जो बी आला तो खायचंच काम करून राहिला, बाकी विकास घडवायचं काम नाही. या गावात म्हणजे 3 रस्ते झाले, ते 3 बी रस्ते बंद अर्धवर आहेत, एक बी रस्ता पूर्ण केला. निवडून सरपंच निवडून आला की पहिला सरपंच तिकडच्याच गावामध्ये होते, बरोबर, सिरेगाव मध्ये. तो काय करते 2.5 वर्षामध्ये बंद सुधरून घेते, यांना चॉकलेट देते, आणि हे कसं बैलाचे बुल्ले पण ते करतात, खाणं पिणं. पाट्यामध्ये साहेब जेसीबी आपल्या मीटरावर आहे, यांनी अजय धाब्यावर पाहिलं, साई धाब्यावर पाहिलं, कांचन धाब्यावर पाहिलं, तुझ्यावर पाहिलं, असे क्वार्टर घेऊन असे गरम शोक साईड असं बंपर घेऊन पळत होता 2-3 वेळा. पण आपल्याला म्हटलं की जाऊ आपलं काय घेणं, आपला विकास करा, पण विकास केला नाही आहे. फक्त कसं पैसे काढा. आमच्या गावातल्या धरणातले पैसे काढले, उडान जो आपला हे ब्रिज झाला, ब्रिज मध्ये कमसे कम 40 फुटाचा रस्ता होता, म्हणजे उडान पूल, त्याचे पैसे फक्त 10 फुटाचा. तिथे ऍक्सिडेंट 2 खेप झालं. आता आमचं 3रं ऍक्सिडेंट आमच्या गावातलंच झालं, पण ते काय हेच नाही. हो, दूर असल्यावर तिकडे घेतलं काही. आणि याच गावाला आज हे ग्रामपंचायत गाव आहे, शेलुडी गाव आहे, शेलुडी गाव आहे. शेलुडी गावाला कमसे कम म्हणतो 50 फुटाचा उडान पूल करले. तिथं एवढं वाहतूक बी नाही, एवढं वाहतूक नाही. 2 गावाचा 3 गावाचा म्हणजे हा रस्ता जाते, पण फक्त किती 15-20 फुटाचा उडान पूल करले. आणि त्या गावात एवढं वाहतूक बी नाही, 40-50 फुटाचा उडान पूल केलं आहे. ह्या लोकांना, सरपंच लोकांना, मेंबर लोकांना, ग्रामसेवकने ह्यानं पैसे खाल्ले म्हणून यानं लहान पूल केला. म्हणजे आम्हाला तिकडचं दिसत नाही आणि तिकडच्या लोकांना इकडे दिसत नाही, असा विषय. ऍक्सिडेंट म्हणजे 2 खेप ऍक्सिडेंट झाले तिथं. आणि हे ग्रामपंचायत शिरसगाव निळेमध्ये 3 गाव येतात, शेलगाव, उजाळ, वरखेड, खुर्द आणि शिरसगाव निळे. तर या दोन्ही गावामध्ये प्रगती थोडी बरी आहे, म्हणजे तिकडे विकास झालेला आहे. त्या गावामध्ये विकास चांगल्या प्रकारे 1 नंबर विकास झालेला आहे. कोणाला आमच्या झोपडे नाही तिथं, आमच्या सारखे या झोपडे ही जे दुर्दिशा दिसून राहिली, हे असं टिनाचं घर एक बी दिसणार नाही. तिथल्या बकऱ्याले, ढोरायले, मसाडायले, त्याला राहायले पक्क्या मकान, पक्क्या मकान नाही, याच्यापेक्षा पक्का मकान नाही. आणि आम्हाला हे राहायची व्यवस्था हे आम्हाला एकदम ढोरापेक्षाही बैतर आहे. म्हणजे एकदम जानवरपेक्षा बी इज्जत त्या गावातले होते. जानवरांची इज्जत केल्या जाते, माणसाची इज्जत नाही हो राही. बिमारायचे हे राज्य पसरलं हे पूर्ण. दवाखान्याने पैसे लावा, हे आता पाण्यापावसाचा दिवस आहे. आज सरकारने आपले ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपले रोजगार हमी आहे, याचा लाभ भेटायला पाहिजे कामगारांना. तो कुठलाच प्रकारचा काहीच नाही, सुविधा काहीच नाही. अपंग लोक भरपूर आहेत या गावामध्ये, अपंग लोकांना काहीच लाभ नाही. त्यांचे निधी कुठे जाते, काय जाते काहीच माहित नाही. किंवा आमची अशी परिस्थिती, आम्हाला घरकुल देण्यात येईल. सगळ्यात जास्त आवक या वरखेडच्या माध्यमात आहे. सगळ्यात जास्त आवक या गावाची आहे, कारण आजूबाजूला बंदे खदानी आहेत. यांचे जे बी काही एनओसी वगैरे जे बी काही भेटत असते, हे सगळे आवक
ग्रामपंचायतले जाते. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सगळ्यात जास्त उत्पन्न या ग्रामपंचायतले वरखेड गाव देते, वरखेड गावचा आहे. पण त्या गावचा विकास काहीच झालेला नाही. या वरखेड गावचा विकास काहीच नाही. आणि हाच मुद्दा जर त्या वरखेड शिरगावाने घेतात तर एका घरात 3-3, 4-4 जणांना एक घरकुलाचा लाभ भेटला. त्याला जागा नसले बी तर वावरात त्याला जागा उपलब्ध केल्या जाते. त्यांच्या वावरात जागा उपलब्ध केल्या जाते तरी याला घर बांधून दिल्या जाते. मग तुमच्या समजा इकडे जागा असून समजा आमच्या स्वतः जागा असून आम्हाला हे का घराचा लाभ नाहीये. आमचे आज आम्ही बाबा गेले, भाऊ गेले, पण तरी आम्हाला लाभ कुठल्याच प्रकारचा भेटला नाही. आमचे मोठे आम्ही इथंच आहे. पण तुम्हाला समजते तेव्हापासून 30 वर्ष झाली. आम्ही तेव्हापासून इंडलो आम्ही या गावात. रनिंग मध्ये चालू आहे. एवढे वर्ष होऊन या गावात काही विकास नाही. आणि हा जर विकास त्या गावात पाहिला तुमचा पाईप सुद्धा भरत नाही. घाललेले रस्ते म्हणजे चिरोडीमध्ये ब्लॉक आहे. आणि आमचे एवढे मोठे मोठे रस्ते असून आमच्या रस्त्यावर मोमाचा एक दाणा सुद्धा टाकला नाही. आज 5 वर्ष उरायले, 4 वर्ष उरायले. ग्रामसेवकची मावशी, मेंबरची मावशी, मेंबरचा काका असं त्यांच्या दाराद्वारे मुरुम टाकला आणि फक्त जागेच फैलवून टाकला. तो बी फैलत नाही. तुमची गरज असेल तर फैलावा. गंज येतात टाकून मुली एका गाडीचे 10 गण करतात आणि एका गाडीचे 10 गण केले ते तसेच पडू देतात. मग पब्लिकने आता येता जाता तो ऑटोमॅटिक फैल ते माणसाचे. तुम्ही विचारलं नाही का की मुरुम काउंटर टाकत पूर्ण रस्त्यावर? विचारलं ते म्हणतात पैसे नाही म्हणतात. ते ग्रामसेवक साहेब म्हणतात आमच्याकडे पैसे नाही आहे, सरकार आम्हाला एवढे पैसे देत नाही. मुद्दे आम्हाला मोजके ठिकाणी मुरुम टाका लागते. म्हटलं साहेब मोजके ठिकाणी टाका लागते. म्हणजे आमची हे धरण टोंगा एवढं धरणाचा गाळ काढला ते पैसे कुठे गेले? उड्डाणपूलचे पैसे खायले ते पैसे कुठे गेले? अजून ते काय म्हणतात ते याचे पैसे ते कुठे गेले? तर आम्हाला एवढं सर्व असून बी यायला निधी भेटते, सर्व पद्धत यायला. मग या गावाचा विकास का नाही? सरपंच हात जर गावात जर घेतला तर सरपंच बायकोन कारभारी नवरा घराघरातले पब्लिक बाहेर निघून सगळी समस्या सांगतील हेच घरकुलायची. आतापर्यंत घरकुले नाही, उपसरपंच लाईटची व्यवस्था नाही आणि पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आणि लाईनचे खांबे मंजूर व्हायला पण तरी उडावडीचे उत्तर देतात आणि ते लंबे खांबे सुद्धा आले नाही. आम्ही याले पत्र पाठवलं, त्याले पत्र पाठवलं, फक्त आम्हाला उडावडीचे उत्तर देतात आणि झालं. दुसऱ्या दिवशी आम्ही काही कोणासमोर सभेमध्ये बोलायला गेलो की वरून आम्हाला दबा म्हणजे त्या सभेमध्ये जाणं बी गुन्हा आहे. अगर गेलं की भांडणं करून घेणं आहे. म्हणजे तेच भांडणं करायचं असं केलं खोटे आरोप करून मग 353 कशी दाखल होईल या कारणाने आम्हाला ते गुन्हे केसा करून आम्हाला जेलमध्ये सुद्धा टाकलं जाईल. हे असंच केलं आम्ही की आम्हाला घरकुल. त्या वादामुळे ग्रामपंचायत सदस्य जेवढे बी आहेत ते मेन चौकात आहे. त्या मेन चौकात असताना तर आमचं जे बी काही आपलं आता हे सुधारणा होईल आहे तर अनिल वाकोडे हा झेंडा लावलेला आहे. तर याले काही सुविधा देऊ नका म्हणते, याची नोंद करू नका म्हणते, याले कारण याले मग लाभ द्यावा लागेल म्हणते. असा व्यक्त आपलं अनिल वाकोडे साहेब करतात. माजी सरपंच, मागच्या वर्षी सरपंच होते ते. तर त्या ग्रामसेवकांना नोंदणी सुद्धा याने आतापर्यंत याची झेंड्याची नोंदणी सुद्धा केली नाही. आज किती वर्षापासून आम्ही राहतो या झेंड्याची नोंदणी सुद्धा केली नाही. इथले जे मसनखाईचा प्रश्न आहे तो सुद्धा मिटवला नाही. तिकडले मोठे स्मशानभूमीचा प्रश्न आहे तो सुद्धा मिटवला नाही. राहत्या घराच्या समोर हे स्मशानभूमी करू राहिले. आमची एवढीच विनंती आहे की हे स्मशानभूमी त्यांच्या मताने कुठे बी द्या पण आमच्या घराच्या समोर पाहिजे नाही. आम्हाला या घरकुलाचा लाभ द्यावा, रस्त्याचा लाभ द्यावा, हे जे सांडपाणी आहे याची व्यवस्था पूर्ण पद्धतशीर करून द्यावा. बस एवढं इच्छा आहे आमची आणि एवढी विनंती आहे आणि हे आमची कडकडीची विनंती आहे. आमच्या जागेवर घरकुलं द्यावा बस.